आय लव्ह यू आय लव्ह यू आय लव्ह यू म्हणा आय लव्ह यू मन की म्हणा मन ते धरून नाही म्हणायचं. म्हणा मन मामीकडे बघ. आय लव्ह यू. सगळ्यांना असं वाटतं की ही झोमॅटोची बॅग बघून खरंच झोमॅटोवर कामाला आहे. तुम्ही म्हणता ना प्रतीक दादा, तर प्रतीक दादाची एक तुम्हाला गोष्ट दाखवतो. प्रतीक दादा किती गरीब आहे हे तुम्हाला दाखवतो मी. मला आता लगेच दाखवतो 2 मिनिटाच्या आत. मला असं एवढा कप्पा लागतो. घ्या मग कपडे भरले टेम्पो भरून घ्या. भरले अजिबात नवऱ्याची काळजी नाही. हा हे गाईज नमस्कार सगळ्यांना. कशात सगळे पायल प्रतीक ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. तर आज मी डायरेक्ट किचन मध्ये ब्लॉग स्टार्ट करते कारण की वरती आज मी वेळ वाया घालवला नाही. पटकन आंघोळ केली आणि खाली आले कारण की प्रतीकला जायचंय मार्केटिंगला आणि खूप लेट झालाय. आम्ही 8 वाजता उठलो. आज खूप लेट मी उठले. आज काल पण लेटच उठलो पण त्याच्यापेक्षा आज थोडंसं लवकर उठले. तर आता मी पटकन खाली आले आणि त्याच्यानंतर लगेच मी चहा ठेवलाय. इथे माझं गरम पाणी आहे ते मला प्यायचं आहे. आणि आता मला पीठ पण मळून झालंय. फक्त चपात्या करायच्यात. हे बघा पीठ मळून झालंय. आता चपात्या करायच्यात आहे. चहा पण झालाय आणि आज नाश्त्याला फक्त चहा चपातीच आहे कारण प्रतीककडे वेळ नाही बिलकुल थांबण्यासाठी. त्याच्यामुळे मी म्हणलं मी पण आता थांबत नाही, पटकन जाते खाली आणि चपाती आणि चहा बनवते. प्रतीकची पण आंघोळ होतच असेल, येईलच खाली. प्रतीक तुम्हाला बोलेलच. या गाईज नाश्ता करायला. नाश्ता चपाती झाली ना खाऊन पण. हो मग आता चहा नाश्ता. हो तर चला आता मी चाललोय. आज मग दाखवतो. मी म्हणलं होतं मला पण घेऊन चला म्हणून, तर नाही जाते. माझं तसं पण काम झालंय. सगळ्यांना असं वाटतं की ही झोमॅटोची बॅग बघून खरंच झोमॅटोवर कामाला आहे काय. पण ही झोमॅटोची बॅग फक्त आम्ही ह्याला वापरतो, ह्याला कामासाठी आमच्या. ह्याला वापरतो. ह्याला पप्पाचं शिकले मी. ताक आहे इथं खाली, वरती दही आहे. खतरनाक. आज तर रायडर एक नंबर रायडर आलेले आहेत. आता प्रतीक आले. आता झालंय मार्केटिंग करून आणि काय घेऊन आले दाखवते आणि किती आणले ते पण दाखवते. बघा आता काय आणलं. हे बघा साहेबांनी कलिंगड आणले ते आणि ते पण एक सोडून 3 आणले. ते 1 2 3 आणले. आणि हे ग्रेप्स काढून आता फ्रीजमध्ये ठेवते मी. हे नाही ठेवत फ्रीजमध्ये, हे जेव्हा पाहिजे तेव्हा कापायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं. आता इथंच ठेवते. नंतर ठेवते सगळं साईडला जागेवरती. आणि आता मी बनवणार आहे आज व्हॅलेंटाईन डे म्हणून मी बनवणार आहे आज प्रतीकची फेवरेट डिश चिकन 65. चिकन बिर्याणी तर काल झाली, त्याच्यानंतर आज चिकन 65 बनवणार आहे. कारण प्रतीक म्हणला की हे मी मला काही जेवायला नको आहे, कारण आम्ही खूप खाल्ली बिर्याणी दाबून आणि आज चिकन 65 खाणार आहे. बघू चिकनची भाजी किंवा चपाती पण बनवेल मी, पण आधी साहेबांना विचारते की काय बनवायचं काय नाही. हे फ्रीजमध्ये ठेवते पहिलं. तर आम्ही आलो चिकन घेऊन. हे बघा चिकन आणले. आता चिकन 65 बनवणार. ट्रेनिंग ना बाबा. आता चिकन 65 बनवणार आज मस्तपैकी. प्रतीकच्या आवडीचं तिथला बनवून देणार. हे बघा चिकन 65 मस्तपैकी फ्राय होता ते आणि अर्धे झाले ते. सर ये लीजिए. ये इतना कैमरा ब्लर कैसे दिख रहा है? पुसला नसेल मेरे. अरे मग एकदम जाणार ना. क्यों? आप खाइए गर्मा गर्म. असं नाही करायचं. मैं भी खा रही हूँ बाबा. और ये देखिए मैंने क्या बनाया है इसमें. चटनी एकत्रच घेऊन गरम गार काय असं विषय नाही. हाँ वो हो रे, खाओ तो सही. तर मजा आया. गाईज आमचं आता व्हॅलेंटाईन डेचं चिकन 65 खाऊन झाले आमच्या घरी. आम्ही आराम केला, 2-3 कॉन्टेंट शूट केले आणि आता आम्ही चाललोय मला पॅन्ट घ्यायला खूप दिवसानंतर फायनली. तुम्हाला मी गोष्ट सांगतो, दाखवतो. चला दाखवतोच. तुम्ही म्हणता ना
प्रतीक दादा. तर प्रतीक दादाची एक तुम्हाला गोष्ट दाखवतो. प्रतीक दादा किती गरीब आहे हे तुम्हाला दाखवतो मी. मला आता लगेच दाखवतो 2 मिनिटाच्या आत. तो फक्त कॅमेरा करायचं काम कर. मला राग आलाय. तर गाईज पॅन्ट घ्यायला चाललो. मला बोलायचं होतं एक गोष्ट व्लॉग मध्ये. या इकडं लाईट लावून दे. लय शायनिंग नका मारू बस. हा ठीक आहे. ही गोष्ट साईडला एक काढ. ठीक आहे. पॅन्ट शोधून दे मला. तेवढेच काम नाहीत मला पॅन्ट शोधायला. अजून भरपूर काम आहे. पॅन्ट शोधून दे. नाही देणार शोधून. मी काढलं माझी. मी थांब जरा. सगळे कपडे काढायचे तसे सगळे कपडे ठेवायचे. माझे पॅन्टी बिंटी सगळं. बाई 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 सापडली. थांब. ए थांब थांब थांब. भेटली बघा कशी कपडे टाकलेत बघितलं. हेच बघायचं होतं ब्लॉग मध्ये. हेच राहिलं होतं फक्त बघायचं. या चला. हा या. ते ठेवते कसं नीट ठेवलं ते. काय हा या तुम्ही या. आलो ठेवा. कुंडी वाटायला लागले मला तर. या तुम्ही आता तुम्हाला दाखवतो. या. हे बघा माझी तुम्हाला मी आता कपडे दाखवते किती आहेत. शर्ट बघा माझे. 1 2 हे खाली न्यायचे ते भांडे. 3 हे कुर्ता आहे 4 5 6 7 8 9 हे 10. हे बघा कसं आले घातलं नाही म्हणून. 10 हे घातलेले. 11 12 13 14 15 16 शर्ट. ठीक आहे. 16 शर्टावर मी किती पॅन्टी घालतो. 1 2 आणि 3. वाव तुझ्याकडे 3 पॅन्ट आहे माझ्याकडे दाखवून नाही, द्या. थांब. नाही माझी मला माझी पॅन्ट दाखवून दे. 1 मिनिट थांब. इकडे. हा गुड. ही जीन्स पॅन्ट हा मी कधी घेतली होती. माझ्या मम्मीने घेतली जेव्हा अधिकचा महिना होता गेल्या वर्षी. तेव्हा पायाची मम्मीने जीन्स पॅन्ट दिलेली. ही जीन्स पॅन्ट मी तेव्हा घेतली. त्यानंतर माझ्याकडे एकच जीन्स पॅन्ट आहे. ठीक आहे. ही काळी पॅन्ट दिवाळीला घेतली. पण तिचे खिशे दोन्ही पण फाटले होते त्यामुळे मला नवीन घ्यावी लागली. ही घेतली मी दिवाळीमध्ये. कधी ह्या दिवाळीमध्ये. ह्या नंतर ह्या दिवाळीमध्ये. ठीक आहे. आणि आता मेन तो या 3ऱ्या पॅन्टीकडे. ही 3री पॅन्ट मी कधी घेतली असेल. कधी घेतली असेल. कधी सांग. ह्या 3री पॅन्टी झाली 4 वर्ष. 4 ते 5 वर्ष होते पॅन्टीला. कधी घातलीये का पण. झालं का नाही. घातलीये का ते सांगा. झालेत की नाही ते मला नाही सांगायचं. घातलीये कधी. झालेत की नाही. उगाच सांगायचं लोकांना. झालेत की नाही. मी कपडे घेत नाही असं झालेत तसं. की नाही. मला नाही माहिती. त्या पॅन्टीला झालेत की विचारा. नाही? नाही माहिती. झालेत की नाही. नाही झालेत की नाही. बंद करो हाथ जोड़ के मैं. तर या पॅन्टी झाल्यात 5 वर्ष. हा 5 वर्ष 2 वर्ष आणि 4 महिने. माझ्याकडे पॅन्टी नाहीत घालायला. आणि पायला मी म्हणलं बर्थडेला मला पॅन्ट गिफ्ट कर एक जरा. करणार ना आज. बर्थडे होऊन झाला 1 महिना. आज करणार आहे. आणि आज मी दुसून बसलो म्हणून पायल पॅन्ट घ्यायला चालली व्हॅलेंटाईन डे ला. माझ्याकडे तर एकच पॅन्ट. मी एका पॅन्टीवर सगळे टॉप घालते आणि याला 4-4 5-5 पॅन्ट पाहिजे. 20 15 25 30 शर्ट आहेत. पॅन्ट तिला पॅन्टीवर जीन्स हे काय त्याला कुर्ती घालू शकती. टॉप घालू शकते. साडी घालती. साडीने 2 कपडे भरलेत. मग तुम्ही पण घाला ना. मग मला सांगा एवढीच कपडे माझी. आमची 2-2 कपडे आहेत. एवढी कपड्याला एकच आम्हाला असं एवढा कप्पा लागतो. घ्या मग कपडे. भरलंय. टेम्पो भरून घ्या. भरलंय. अजिबात नवऱ्याची काळजी नाही. हा 5 वर्ष आले पॅन्टीला मी तुम्हाला जास्त कपडे घेत नाही कारण मला धुवायला लागतात त्याच्यामुळे. कळलं. म्हणून तुम्हाला 3च पॅन्टी तुम्हाला. आता मी चाललोय. कॅमेरा माझ्या तोंडाकडे ठेवायला ठेव. मग कॅमेरा असं मी वरती बोलतोय. तर जसं आहे तसंच ठेवायचं कपाटात. आता मी नाही आवडणार. तुम्ही आवरायचं. एक चॅलेंज दिलंय. एक मामांसाठी चॅलेंज आहे. आज व्हॅलेंटाईन डे. हा व्हॅलेंटाईन डे आहे. आणि मामी बिचारी रोज एवढे हॉटेल सारखे आयटम मामासाठी बनवती. सकाळी लवकर उठली. पण मामींसाठी मामाने एक फुल पण नाही आणलं. म्हणलं तुमचं जर खरं प्रेम असेल मामींवरती तर कॅडबरी आण आता लगेच. मला काल कळालं की सोन्याची गेले रात्री 2 वाजता. तेव्हा सविता म्हणली काय तेच गेला विषय गेला. आता देणार काय. तुम्ही तुमच्या बायकोला कॅडबरी द्यायची मोठी एवढी माझ्या हाता एवढी. जावा घेऊन या.
एक काम करून होते हो इथून बाहेर पडलं ना स्वीट पैसे तिथे लगेच काय पैसे स्वीटचं दुकान तिथं पुष्पक स्वीट तिथे जावा 200 रुपये चहा कॅडबरी. आज पाऊस सोडा. सोने नाही पैसे माझेत ना हा पैसे माझेत ना असून दे की मग कोणाचे पैसे असणार तुमचं प्रेम आहे ना मम्मीवर. आज नंतर माझ्यासोबत अजिबात नाही बोलायचं. तुमचं माझं नातं बाप लेकीचं नातं समजलं. शांत बस काय आता थांबतो देतो तुला इमोशनल ब्लॅकमेल नाही मला नाही मामीला देतो ना देतो मला देणार आहे माझा नवरा. आता मी कुठे जातो आता तुला प्रेम दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ना हा हॅपी व्हॅलेंटाईन डे. हॅपी व्हॅलेंटाईन डे. आणि आय लव्ह यू कोण म्हणणार आय लव्ह यू कोण म्हण आय लव्ह यू आय लव्ह यू आय लव्ह यू आय लव्ह यू म्हणा आय लव्ह यू म्हण की म्हणा म्हण म्हणा म्हण मामीकडे बघ आय लव्ह यू मामी लाजली रिप्लाय द्यायचा आता हा मामी रिप्लाय काय रिप्लाय द्या. लव्ह यू टू म्हणा पहिलं मला लव्ह यू टू. मामीला लाजली मामीला चक्कर यायची एवढी. माझ्या आईने जर व्हिडिओ बघितला ना शुद्धरून पडून जाईल. बोला आय लव्ह यू लव्ह यू टू म्हणा म्हणा लवकर. मामी वेळ नका घेऊ लवकर बोला. अरे तुला कळत नाही मामी सपन्यामध्ये तुला नाही माहिती अजून फिलिंग्स वेगळ्या आहेत मामीच्या चला बोला. किती तुमच्या लग्नाला किती वर्ष आले 30 वर्षामध्ये कधी जायचं मामा बोललाय ते माझ्यामुळं थँक्यू म्हणा मला. पहिले लव्ह यू म्हणून राम हा लव्ह यू टू म्हणा. लव्ह यू टू आता काय लव्ह यू नाही असं नाही बाळासाहेब माझंही तुमच्यावर खूप प्रेम आहे बाळा हा साहेब बघ काय असलं नुसतं बाळा माझं तुझ्या खूप प्रेम आहे. मामी म्हणा तेवढं अरे मामीच्या पोटात गुडगुड व्हायला लागलं मामी एकदा म्हणा प्लीज म्हणा आमचं हे अनबॉक्सिंग करू आता कॅडबरी बघायला. आणि आता आय लव्ह यू टू मला. माझं हृदय तुम्हाला घ्या. अरे वा वा, 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 वा. सगळं खाल्लं मला वाटतं आय लव्ह यू म्हणतो मग आता मामाची अपेक्षा आता म्हणायला पाहिजे म्हणा लव्ह यू म्हणा. अपेक्षा आहे मामाची म्हणा. आय लव्ह यू बाळा म्हणा. आय लव्ह यू हा म्हणा आय लव्ह यू टू. आय लव्ह यू आई टू प्रकारे प्रतीक कांबळेंनी आज घेतली नवीन जीन्स. हे बघा टेबल काढून तर आजची ब्रेकिंग न्यूज आहे काय आहे ब्रेकिंग न्यूज आजची. मी घेतली नवीन पॅन्ट हे बघा लेबल काढून मामाकडे जाऊन आलो आणि त्यांचा व्हॅलेंटाईन एकदम स्पेशल करून टाकला. अक्षरशः मामींच्या डोळ्यात पाणी आलं. मामी काय म्हणतात ते म्हणजे पहिल्यांदा आमचं असं झालंय व्हॅलेंटाईन्स डे हे झालंय काय म्हणतात त्याला सेलिब्रेट झालंय आणि मामा पहिल्यांदा मामींना लव्ह यू म्हणलेत आयुष्यात. काय बोलता. तर विषय कसा आम्ही यंग जनरेशन आम्ही एकमेकाला बोलत असतो एकमेकासोबत फिलिंग शेअर करत असतो पण जे जुन्या काळातले लोक आहेत ते असं कधी करत नाहीत. जसं की आमचे मम्मी पप्पा पहिल्यांदाच बोलले त्यामुळे आम्ही मामा मम्मीला टार्गेट केलं. येस. असं काय आमचा पहिली गोष्ट प्लॅन नव्हता. आम्ही पॅन्ट घ्यायला गेलो होतो तुम्हाला माहिती जसं की आपण सांगितलं होतं तिथे गेलो पॅन्ट टोनवाली घेतली आम्ही अशी वेगळी जरा. कशी वाटते सांगा कमेंट करून सांगा कशी वाटली. विषय असा झाला की मग मामाचा फोन आला असं तसं मग मामा बोलला म्हणलं थांब म्हणलं येतो आम्ही 5 मिनिटात इथं डेपो मध्ये घरी येतो लगेच. मामाकडे गेलो मग पुढं बोलता झालं आणि गाईज आता आपण कुठे जाणार आहे सांगा लवकर. पिझ्झा टूनला पिझ्झा खायला. येस आकाश भाऊ वाट बघतो ते आता तिथे जाऊन डायरेक्ट बोलू. डायरेक्ट पिझ्झा दाखवतो. येस इथे ऑफर आहेत बाय 1 गेट 1 फ्री पण एकच त्यात व्हरायटी भेटणार आहे आणि दुसरा पण एकच व्हरायटीचा फ्री भेटणार आहे. असं चॉईस नाही करता येणार त्याच्यामुळे आता खातोय. हा एक आहे आफ्रिकन पेरी पेरी आणि हा नॉर्मल कॉर्न कोणता इंडियन पेरी पेरी इंडियन कॉर्न पेरी पेरी छान आहे ना. गाईज बघा आज व्हॅलेंटाईन स्पेशल हार्ट शेपचा पिझ्झा आहे. ही दुसरी ऑर्डर आहे. पहिली ऑर्डर आम्ही खाल्ली कधी काय म्हणता खायचा ना खायला पिझ्झा. या गाईज खायला पिझ्झा घ्या चला. आम्ही आलोय जाऊन
मस्तपैकी पिझ्झा खावाय. पिझ्झा खाऊन आम्ही कोल्ड कॉफी पण पिली आहे. कोल्ड कॉफी पिल्यानंतर आम्ही आता आलोय घरी. तर आता काय कपडे काढ आणि झोपणार. तर सर्वांना हॅपी व्हॅलेंटाईन डे. आणि आजचा व्लॉग कसा वाटला लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा. तर आज काय मम्मी पप्पा आले नाही. तुम्हाला म्हणलं तर मम्मी पप्पा आज येतील, तर ते काय आज आले नाही आहेत, तर ते उद्या येणार आहेत. तर आपण उद्या बघूया त्यांना व्लॉगमध्ये. आजच्या दिवसासाठी बाय बाय. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण तुम्हाला नोटिफिकेशन आले की तुम्हाला कळेल की आमचा व्लॉग आलेला आहे. तर भरपूर असे कमेंट करा आणि भरपूर असं प्रेम द्या. बाय बाय.